Hello friends, welcome in online class. I am Rathod Narendra Manikrao, welcoming you in online class. Students, today we are going to discuss the lesson from class 7 General Science, and the name of lesson is Properties of Natural Resources. विद्यार्थी मित्र हो, आज आपण इयत्ता 7वी सामान्य विज्ञान या विषयातील तिसरं प्रकरण नैसर्गिक संसाधनाचे गुणधर्म या प्रकरणाविषयी चर्चा करणार आहोत. चला तर मग आपल्या प्रकरणाला सुरुवात करूया. लेट्स रिकॉल, थोडे आठवा. या अंतर्गत काही प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेले आहेत बघा. विच आर द गॅसेस प्रेझेंट इन एअर? हवेमध्ये कोणकोणते वायू असतात? व्हाय इज एअर कॉल्ड अ होमोजिनस मिक्सर? हवेला एकजिन्सी मिश्रण का म्हणतात? तर बघा याचं उत्तर आहे गॅसेस लाईक नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, 6 types of inert gases, nitrogen dioxide are the gases present in an air. या हवेमध्ये कुठले कुठले गॅसेस आहेत बघा? नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड आणि 6 प्रकारचे इनर्ट गॅसेस. त्याचबरोबर नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड सारखे गॅसेस आपल्याला हवेमध्ये पाहायला मिळतात. वाय इज एअर कॉल्ड अ होमोजिनस मिक्सर? याला एकजिन्सी मिश्रण असं का म्हटलं जातं? तर द कॉन्स्टिट्युएंट्स गॅसेस कॅन नॉट बी सेपरेटेड नॅचरली फ्रॉम दिस मिक्सचर, देअरफॉर इट इज कॉल्ड होमोजिनस मिक्सचर. ये हवेमध्ये हे जे वेगवेगळे वायू आहेत त्याला आपण नैसर्गिकरित्या वेगळे करू शकत नाही. म्हणून हे जे मिक्सचर आहे ते कसं आहे? एकजिनसी मिक्सचर आहे असं त्याला आपण म्हणतो. नेक्स्ट वन क्वेश्चन, व्हॉट आर द युजेस ऑफ द व्हेरियस गॅसेस इन एअर? हवेमध्ये असलेल्या वेगवेगळ्या वायूंचे उपयोग कोणते? मागच्या वर्गामध्ये आपण हे शिकलेलो आहोत मित्रांनो. नायट्रोजन हेल्प्स in synthesis of protein. It also helps in the production of ammonia and airtight packing of the foodstuffs. हा नायट्रोजन आहे तो कशासाठी वापरला जातो? प्रोटीन निर्मितीसाठी, त्याचबरोबर अमोनिया निर्मितीसाठी, त्याचबरोबर डबाबंद अन्नपदार्थ स्टोअर करण्यासाठी, पॅक करण्यासाठी सुद्धा ह्या नायट्रोजनचा वापर केला जातो. Oxygen is essential for combustion, that is the burning or and respiration. हवेमध्ये जो ऑक्सिजन आहे तो ज्वलनासाठी आणि श्वसनासाठी महत्त्वाचा आहे. कार्बन डायऑक्साईड इज नेसेसरी फॉर फोटोसिंथेसिस अँड इज ऑल्सो यूज्ड इन अ फायर एक्सटिंग्विशर्स. जो कार्बन डायऑक्साईड आहे तो वनस्पतींना प्रकाश संश्लेषणासाठी उपयोगी पडतो, तर फायर एक्सटिंग्विशमध्ये ह्या कार्बन डायऑक्साईडचा वापर केला जातो. डिफरंट इनर्ट गॅसेस हॅव स्पेसिफिक युजेस फॉर इच ऑफ देम. जे नोबेल गॅसेस आहेत, जे इनर्ट गॅसेस आहेत त्यांचे वेगवेगळे उपयोग आपल्याला पाहायला मिळतात. आता आपण पाहतोय प्रॉपर्टीज ऑफ एअर. एअर म्हणजे हवा, हवेचे गुणधर्म आपण पाहतोय. एअर इज ऑल अराउंड अस. ही जी हवा आहे आपल्या सभोवताली सर्व बाजूने आपल्याला पाहायला मिळते. वी कॅन नॉट सी इट. एअर इज प्रेझेंट इन आवर सराउंडिंग, बट दॅट एअर इज नॉट सीन. एट वी फील द प्रेझेन्स ऑफ एअर. जरी ती हवा आपल्याला दिसत नसेल तरी ती आपण अनुभवू शकतो. वी इनहेल. एअर इज टेकन इन थ्रू द नोज. ज्यावेळेस आपण श्वास आत घेतो, ड्युरिंग द इनहेलेशन वी इनटेक द एअर थ्रू नोज.
आपल्या शरीरामध्ये ती हवा आपण नाकाद्वारे आत घेतो. अँड इफ वी ब्लो ऑन आवर हँड थ्रू आवर लिप वी कॅन फील द एअर. वेन वी ब्लो द एअर थ्रू आवर माउथ ऑन आवर हँड वी कॅन फील द एअर. ज्यावेळेस आपण फुंक मारतो आपल्या हातावरती त्यावेळेस आपल्याला त्या हवेची जाणीव होते. बघा या ठिकाणी ट्राय दिस म्हटलेलं आहे, करून पहा. टेक अ स्टिक फ्रॉम अ ब्रूम ऑर पेपर ऑर प्लॅस्टिक स्ट्रॉ. झाडूची एक काडी किंवा जो स्ट्रॉ आहे पिण्याचा स्ट्रॉ तो घ्यायचा आहे. टाय अ थ्रेड ॲट इट्स सेंटर अँड हँग इट सो दॅट इट रिमेन हॉरिझॉन्टल. त्या स्ट्रॉला किंवा त्या काडीला असं टांगायचं आहे की तो बरोबर आडव्या रेषेमध्ये राहील. टाय 2 रबर्स बलून ऑन द सेम साईज ॲट द 2 एंड ऑफ द स्टिक. काडीच्या दोन्ही टोकांना सारख्या आकाराचे रबरी फुगे आपल्याला या ठिकाणी बांधायचे आहेत. नाव रिमूव्ह 1 बलून, इन्फ्लेट इट अँड टाय इट अगेन ॲट इट्स ओरिजिनल पोझिशन. आता काय करायचं आहे, त्यातील एका बाजूचा फुगा आपल्याला काढायचा आहे आणि तो फुगून परत त्या काडीला आहे त्या ठिकाणी पूर्वीच्या जागीच तो बांधायचा आहे. डज द स्टिक रिमेन हॉरिझॉन्टल. बघा या ठिकाणी काय होतं बघा, जी काडी आहे ती हॉरिझॉन्टल म्हणजे आडव्या रेषेतच राहील का. द स्टिक गोज डाऊन ऑन द साईड ऑफ द इन्फ्लेटेड बलून. जी काडी आहे ती काय करेल, फुगलेल्या फुग्याकडे काय होईल, कलेल किंवा फुगलेल्या टोकाकडे तो खाली जाईल. जे बलून जो फुगलेला आहे त्या बाजूला ती काडी खाली जाईल. म्हणजेच काय म्हणायचं आपल्याला, दिस मीन्स दॅट एअर हॅज वेट. याच्यावरून आपल्याला काय सांगता येतं, हवेला काय आहे, वजन आहे. एअर इज अ मिक्सचर ऑफ गॅसेस. हवा ही अनेक गॅसेसचं मिश्रण आहे, आपल्याला माहीत आहे. देअरफॉर लाईक ऑल अदर मॅटर इट हॅज मास अँड वेट. जशा प्रकारे इतर वस्तूंना मास असतो, वजन असतं, त्याचबरोबर वेट असतं, त्याप्रमाणे ह्या हवेला देखील वजन आणि वस्तुमान असतं. टेक अन इंजेक्शन सिरिंज विदाउट द नीडल अँड पुल इट्स पिस्टन अँड ऑब्झर्व इट ॲज यू डू सो. काय करायचं आपल्याला ठिकाणी, सुई नसलेलं इंजेक्शन आपल्याला घ्यायचं आहे आणि तिचा दट्ट्या ओढायचा आहे आणि त्यावेळे त्या दट्ट्याचं निरीक्षण आपल्याला करायचं आहे. द पिस्टन कॅन बी पुल्ड आउट इझिली. तो जो पिस्टन आहे सिरिंजचा तो काय होतो, सहज बाहेर ओढला जातो. द पिस्टन देन रिमेन इन दॅट पोझिशन इवन इफ यू लेट इट गो. काय बा, बाहेर ओढलेल्या दट्ट्या काय करतो, हात सोडल्यानंतरही त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तसाच राहतो. नाव क्लोज द इनलेट होल ऑफ द सिरिंज टाइटली विथ युअर थंब अँड पुल द पिस्टन अँड लेट इट गो. आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी सिरिंज आहे त्या सिरिंजच्या पुढच्या भागावरती जो मोकळा भाग आहे त्या ठिकाणी आपल्याला अंगठ्याने तो भाग काय करायचा आहे, बंद करायचा आहे आणि दट्ट्या बाहेर ओढण्याचा प्रयत्न करायचा आहे व नंतर हात सोडून द्यायचा आहे. इज द फोर्स रिक्वायर्ड टू पुल आउट द पिस्टन मोर ऑर लेस दॅन बिफोर. बघा दट्ट्या बाहेर ओढण्यासाठी जास्त जोर लावावा लागतो का कमी हे आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे. अँड डज द पिस्टन रिमेन ॲज इट इज आफ्टर यू लेट इट गो. हात सोडल्यावर सुद्धा दट्ट्या आहे त्याच ठिकाणी राहतो का हे आपल्याला पाहायचं आहे. ही ॲक्टिव्हिटी आपण करून पाहिजे, आपल्याला जमेल.
The molecules of the gases in the air are in constant motion. हवेमध्ये जे काही वायू आहेत त्या हवेचे मॉलिक्युल्स हे काय करतात, सतत हालचाल करत असतात. When these molecules strike a body, they create pressure on the body. जेव्हा हे रेणू हे मॉलिक्युल्स एखाद्या वस्तूवर आदळतात त्यावेळेस काय होतं, ते त्या वस्तूवर दाब निर्माण करतात, प्रेशर निर्माण करतात. This is the pressure of air that we call atmospheric pressure. The pressure which is exerted by air on the surface, that pressure is called atmospheric pressure. बघा, हवेच्या या दाबालाच आपण काय म्हणतो, वातावरणाचा दाब असं म्हणतो. On pulling the piston with the inlet hole of a syringe closed, more space become available to the air in the syringe and it become rarefied. बघा, सिरिंजचं छिद्र बंद करून ज्यावेळेस दट्ट्या खेचला जातो त्यावेळेस काय होतं, सिरिंजमधल्या हवेला जास्त जागा उपलब्ध होते अँड ड्यू टू मोर स्पेस अवेलेबल टू एअर हे काय होते, ही हवा त्या ठिकाणी विरळ होत जाते. अँड ॲज अ रिझल्ट द प्रेशर ऑफ द एअर इन द सिरिंज इज लोअर्ड. यामुळे काय होतं, सिरिंजमधल्या हवेचा दाब कमी होतो. अँड कम्पॅरेटिव्हली द प्रेशर ऑफ द आउटसाइड एअर इज व्हेरी हाय. जर आपण तुलना केली तर काय होतं, सिरिंजमधल्या हवेच्या दाबापेक्षा बाहेरच्या हवेचा दाब हा कसा असतो, खूप जास्त असतो. That's why when the pulled out piston is released, it is immediately pushed in. त्यामुळे काय होतं, बाहेर खेचलेला दट्ट्या सोडून दिला की तू लगेच आतमध्ये ढकलला जातो. In this experiment, or if this experiment is repeated, holding the syringe in a different position like vertical, horizontal or inclined, the piston is found to go into the same extent in all cases. काय होतं बघा, ही सिरिंज उभी, आडवी, तिरकी अशा वेगवेगळ्या स्थितीमध्ये धरून जर हा प्रयोग केला तर आपल्याला काय होतं, प्रत्येक वेळी दट्ट्या तेवढाच आत गेल्याचे आपल्याला दिसून येते. फ्रॉम दिस वी कॅन इन्फर दॅट ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज द सेम इन ऑल द डिरेक्शन. यावरून आपण काय सांगू शकतो, ॲटमॉस्फेरिक प्रेशर हा कसा आहे, ऑल डिरेक्शनमध्ये कसा आहे, सेम आहे, सारखा आहे. वेन वी डिस्कस अबाउट द ॲटमॉस्फेरिक प्रेशर, that atmospheric pressure is same in all the direction. वातावरणीय दाब जो आहे तो सर्व दिशेने कसा असतो, सारखा असतो. The atmospheric pressure at sea level is about 1,01,400 Newton per square meter under ordinary condition. बघा, डू यू नो अंडर या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे, सी लेवलपासून ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे किती असतं, 1,01,400 न्यूटन पर स्क्वेअर मीटर. अँड इट कॅन बी मेजर्ड विथ द हेल्प ऑफ barometer. As we go higher above the sea level, atmospheric pressure is decreases. जसं आपण वर जाऊ तसं ॲटमॉस्फेरिक प्रेशर काय होतं, कमी कमी होत जातं.
इज देअर एनी ॲटमॉस्फेरिक प्रेशर ऑन द मून? चंद्रावरती ॲटमॉस्फेरिक प्रेशर आपल्याला पाहायला मिळतं का? हे आपल्याला ओळखायचं आहे. हिअर ग्रेट सायंटिस्ट इन 1726 the Swedish scientist Daniel Bernoulli put forth the important principle that the pressure of air decreases when its velocity increases while the pressure of air increases when its velocity decreases. If a body is moving through air, the air pressure decreases perpendicular to the direction of the motion, and then the air in the surrounding flow rapidly from higher pressure to the lower pressure. Here observe and discuss म्हटलेलं बघा आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे. टेक सम वॉटर इन द प्लास्टिक कप. एका प्लास्टिक कपमध्ये आपल्याला काय करायचं आहे, पाणी घ्यायचं आहे. अँड होल्ड अ स्ट्रॉ अपराईट इन इट. त्याच्यावरती एक काय करायचं आहे, पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये एक स्ट्रॉ ठेवायचा आहे आणि त्या ठिकाणी तो स्ट्रॉ उभा ठेवायचा आहे. होल्ड अ स्मॉल पीस ऑफ अनदर स्ट्रॉ नियर द अप्पर एंड ऑफ द फर्स्ट स्ट्रॉ अँड परपेंडिक्युलर टू दॅट स्ट्रॉ. काय करायचं आहे, दुसऱ्या एका टोकाच्या लहान तुकडा पहिल्या स्ट्रॉच्या वरच्या तोंडाजवळ काटकोन आकारात आपल्याला तो धरायचा आहे. नाव ब्लो हार्ड थ्रू द स्मॉल पीस ऑफ स्ट्रॉ. स्ट्रॉच्या लहान तुकड्यातून जोराने आपल्याला फुंक मारायचे. यू विल सी अ फाउंटेन ऑफ वॉटर. या ठिकाणी आपल्याला काय पाहायला मिळेल, पाण्याचा फवारा पाहायला मिळेल. वाय डीड दिस हॅपन? असं का होतं तर ऑन ब्लोईंग थ्रू द स्ट्रॉ द एअर ॲट इट्स ओपन एंड इज पुश्ड अवे अँड हेन्स द प्रेशर ऑफ द एअर ॲट द ओपनिंग गोज डाऊन. काय होतं, स्ट्रॉमधून ज्यावेळेस आपण फुंकतो त्याच्यासमोर असलेल्या हवा दूर ढकलली जाते आणि त्यामुळे काय होतं, त्या ठिकाणी असलेला हवेचा दाब कमी होतो. अँड ॲज द प्रेशर ऑफ द एअर नियर द अप्पर एंड ऑफ द इरेक्ट स्ट्रॉ बिकम लेस दॅन ॲटमॉस्फेरिक प्रेशर. स्ट्रॉच्या वरच्या तोंडाजवळ असलेला हवेचा दाब वातावरणाचा दाबापेक्षा कमी झाल्याने कपमधील पाणी जास्त दाबामुळे कमी दाबाकडे म्हणजेच वरच्या दिशेने ढकलले जाते. कळतं? ॲज द प्रेशर ऑफ द एअर नियर द अप्पर एंड ऑफ द इरेक्ट स्ट्रॉ बिकम लेस दॅन ॲटमॉस्फेरिक प्रेशर द वॉटर इन द कप इज पुश्ड फ्रॉम वेअर द प्रेशर इज हायर टू वेअर इट्स लोअर. दॅट इज द अपवर्ड डायरेक्शन. म्हणजेच वरच्या बाजूला ते प्रेशर विस्थापित होतं अँड द वॉटर कम्स आउट इन द फॉर्म ऑफ फाउंडेशन. हे प्रेशर बदलत गेल्यामुळे कमी प्रेशर क्रिएट झाल्यामुळे पाणी त्या कमी जागेतून फाउंटेनच्या रूपात बाहेर फेकतं. अँड द मोर फोर्सफुली यू ब्लो द हायर विल बी द फाउंडेशन. काय होतं, जेवढ्या जोरात तुम्ही फुंकर माराल तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आपल्याला फाउंटेन फवारा उडलेला आपल्याला पाहायला मिळेल. दिस स्ट्रॉ फाउंडेशन वर्क ऑन बेर्नौलीज प्रिन्सिपल. हा जो फाउंटेन आहे, हा जो फवारा आहे, वो कशावर अवलंबून आहे, बेर्नौलीच्या तत्वावर अवलंबून आहे. बघा या ठिकाणी आपल्याला म्हणलं आहे यूज युअर ब्रेन. जरा डोके चालवा. व्हॉट इज द इफेक्ट ऑफ इन्क्रीज्ड टेम्परेचर ऑन द प्रेशर ऑफ एअर. तापमान वाढीचा हवेच्या दाबावर काय परिणाम होतो. When
There exists a difference in the air pressure at two different places. The air start flowing from the place of higher pressure to the place of lower pressure. At such time we feel a breeze or a wind blowing. How the wind is formed. आपण ही विंड, ही जी हवा आहे, आपण ती कशी निर्माण होते, हवेचा दाब कसा होतो पाहतोय. जेव्हा दोन ठिकाणच्या हवेतल्या दाबामध्ये फरक पडतो तेव्हा हवा जास्त दाबाच्या ठिकाणापासून काय होते, कमी दाबाच्या असलेल्या ठिकाणी वाहू लागते. At such time we feel breezes or wind blowing. अशा वेळेस आपल्याला काय पाहायला मिळतं, आपल्याला वारा सुटल्याचे म्हणजेच हवेचा दाब पडल्याचे आपल्याला या ठिकाणी जाणवते. Thus winds are an effect of the difference in the air pressure. जी विंड म्हणजे हवा म्हणजेच काय, तर हवा म्हणजे हवेतल्या दाबात पडलेल्या फरकाचा परिणाम, म्हणजेच याला आपण काय म्हणू शकतो, वारे असं म्हणू शकतो. विंड म्हणजे काय, वारा. You will learn more about this in the lesson called wind in geography. याविषयी भूगोलाच्या विषयामध्ये विंड या घटकामध्ये आपण सविस्तर हे पाहिलेलं आहे. मग या ठिकाणी मला ट्राय दिस करून पहा. टेक आईस क्यूब इन अ ग्लास अप टू 3/4 ऑफ इट्स हाईट. एका ग्लासमध्ये 3/4 एवढ्या ग्लासचे तुकडे आपल्याला घ्यायचे आहेत. नाव ऑब्झर्व व्हॉट हॅपन्स. काय होतं हे आपल्याला पाहायचं आहे. हाऊ डीड द वॉटर ड्रॉपलेट्स ॲपियर ऑन द आउटसाइड ऑफ द ग्लास. ग्लासच्या बाहेर आपल्याला पाण्याचे दव साचलेले कसे पाहायला मिळतात बघा. ड्यू टू द आईस क्यूब इन द ग्लास द एअर सराउंडिंग द ग्लास कूल डाऊन. काय होतं, ग्लासमध्ये बर्फाचे खडे ठेवल्याने ग्लासभोवती असलेली हवा काय होते, थंड होते. हवेमध्ये बाष्पाच्या रूपात असलेल्या पाण्याला त्या ठिकाणी काय मिळतो, थंडावा मिळतो. ॲज द वॉटर वेपर इन दिस एअर कूल डाऊन इट कंडेन्सेस अँड गेट ट्रान्सफॉर्म इनटू वॉटर. काय होतं या ठिकाणी, हवेमध्ये बाष्पाच्या रूपात असलेल्या पाण्याला थंडावा मिळाला की विशिष्ट तापमानाला त्याचे संगमन म्हणजे कंडेन्सेशन होते आणि त्यामुळे बाष्पाचे रूपांतरण पाण्यामध्ये होते. अँड इट इज दिस वॉटर दॅट कलेक्ट ऑन द आउटर सरफेस ऑफ द ग्लास. काय होतं, मग हे बाष्प पाण्यामध्ये रूपांतरित होतं आणि ग्लासच्या बाहेरच्या पृष्ठभागावर ते आपल्याला जमा झालेलं दिसतं. द लेवल ऑफ ह्युमिडिटी इज डिफरंट इन डिफरंट प्लेसेस. हवेतली जी आर्द्रता आहे, हे आर्द्रतेचं प्रमाण जे आहे वेगवेगळ्या ठिकाणी हे वेगवेगळं असतं. सिमिलरली द ह्युमिडिटी लेवल ऑल्सो चेंजेस फ्रॉम टाईम टू टाईम ड्युरिंग द पिरियड ऑफ अ सिंगल डे. त्याचप्रमाणे दिवसभराच्या कालावधीमध्ये हवेतल्या आर्द्रतेचं प्रमाण कसं असतं, बदलत असतं. कसं, दुपारी आर्द्रता, संध्याकाळची आर्द्रता आणि अर्ली मॉर्निंग सकाळची आर्द्रता या ठिकाणी आपल्याला बदल पाहायला मिळतो. द लेवल ऑफ ह्युमिडिटी ऑफ द एअर इज डिटरमाइंड बाय इट्स कॅपॅसिटी टू होल्ड वॉटर वेपर. हवेतल्या आर्द्रतेचे प्रमाण हे तिच्या बाष्प धरून ठेवण्याच्या क्षमतेनुसार ठरते. ड्युरिंग द नाईट or at dawn when the temperature of air is low, its capacity to hold the vapor is less. काय होतं बघा, रात्रीच्या किंवा पहाटेच्या वेळी जेव्हा हवेचे तापमान कमी असते तेव्हा तिची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता कशी असते, कमी असते. Its capacity to hold the vapor is less, we say. At such time
द एक्सेस वेपर इज ट्रान्सफर्ड इन टू वॉटर ड्रॉपलेट अँड धिस इज व्हॉट वी कॉल ड्यू. काय होते, अशा वेळी हवेतल्या जास्तीच्या बाष्पाचे रूपांतरण पाण्याच्या थेंबामध्ये होते आणि यालाच आपण काय म्हणतो, दवबिंदू असं त्याला आपण म्हणतो. इन द आफ्टरनून when the temperature of the air is high, दुपारच्या वेळेस ज्या वेळेस वातावरणाचं तापमान हे कसं असतं, जास्त असतं, द कॅपॅसिटी ऑफ द एअर टू होल्ड द मॉइश्चर इज ऑल्सो इन्क्रीज. त्या हवेची मॉइश्चर होल्ड करून ठेवण्याची कॅपॅसिटी काय होते, इन्क्रीज होते, वाढते. अँड देन compared to its full capacity to hold water, the proportion of moisture in the air is less and we feel that the air is dry. काय होतं बघा, हवेच्या क्षमतेच्या मानाने हवेतील बाष्पाचे प्रमाण कमी होते आणि अशा वेळी आपल्याला हवा कोरडी झाल्यासारखी जाणवते. The proportion of water vapor in the air is high during the monsoon and in coastal area. As a result, we feel dampness or humidity. काय होतं बघा, पावसाळ्यात तसेच समुद्रकिनारी हवेच्या बाष्पाचे प्रमाण भरपूर असते. अशा वेळी आपल्याला दमटपणा जाणवतो. अँड इन समर wet clothes dry quickly, but in the rain they do not. Why is so this? उन्हाळ्यामध्ये कापडे लवकर वाळतात तर पावसाळ्यामध्ये कापड लवकर वाळत नाही. याचं कारण आपल्याला शोधायचं आहे. यूज युअर ब्रेन पॉवर. या ठिकाणी काय आहे, थोडं डोकं चालवा. डीप अँड uncorked invented empty bottle in a slanting position into the water in a wide container. What do you observe? रिकामी बाटली बूच न लावता उलटी करून पाण्याच्या पसरट भांड्यात तिरपी धरा. तुम्हाला काय दिसेल, तर काय दिसेल, बाटलीतली हवा बाहेर गेलेली आणि पाणी आत गेलेलं आपल्याला जाणवेल. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट चेंज टेक्स प्लेस इन अ बलून ऑन फिलिंग एअर इन इट. बलूनमध्ये हवा भरल्यानंतरनं आपल्याला काय जाणवतं, तर द बलून गेट इन्फ्लेटेड व्हेन एअर इज फिल. त्या बलूनमध्ये ज्यावेळेस आपण हवा भरतो त्यावेळेस त्या बलूनचा आकार वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो. मग यावरून आपल्याला काय कळतं, वी कम टू नो फ्रॉम द ॲक्टिव्हिटीज अबोव दॅट एअर हॅज प्रॉपर्टीज लाईक ऑक्युपाईंग स्पेस. याच्यावरून आपल्याला अशा लक्षात येतं की हवेचे काही गुणधर्म आहेत. त्यापैकी एक पहिला गुणधर्म तो म्हणजे हवा जागा व्यापते. हॅविंग सर्टेन व्हॉल्यूम, याला विशिष्ट असं आकारमान आहे. हॅविंग मास अँड वेट, याला वजन आहे आणि त्याचबरोबर याला वस्तुमान सुद्धा आहे. एअर इज अ मिक्सचर ऑफ व्हेरी फाईन पार्टिकल ऑफ सम गॅसेस, डस्ट, स्मोक अँड मॉइश्चर. हवा हे अनेक वायूंचं मिश्रण आहे. त्यामध्ये धूळ, धूर, बाष्प, अतिसूक्ष्म कणांचे मिश्रण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. When ray of light fall on these minute particle, the particles spread the light in all the direction. जेव्हा प्रकाशकिरण हवेतील या सूक्ष्म कणावर पडतात तेव्हा ते प्रकाशाला सर्व दिशेने काय करतात, विखुरतात, पसरतात. दिस नॅचरल फिनॉमिनॉन इज कॉल्ड स्कॅटरिंग ऑफ लाईट. हे जे नैसर्गिक घटना घडते या घटनेला काय म्हटलं जातं, प्रकाशाचे विकिरण असं त्याला म्हटलं जातं. आता आपण पाहतोय
टेम्परेचर रेग्युलेशन, त्यालाच म्हणायचं तापमान नियंत्रण. द अर्थ रिसीव एनर्जी फ्रॉम द सन. दिस एनर्जी इज रिफ्लेक्टेड बाय द अर्थ इन द फॉर्म ऑफ हीट. पृथ्वीला सूर्याकडून ऊर्जा मिळते आणि हीच ऊर्जा उष्णतेच्या स्वरूपात पृथ्वी काय करते, परत फेकते. द कॉन्स्टिट्यूएंट ऑफ एअर सराउंडिंग द अर्थ such as water vapor, carbon dioxide absorb a part of this heat and gives it to the other constituents of air. काय होतं, पृथ्वीभोवती असलेल्या हवेतील बाष्प, कार्बन डायऑक्साईड यासारखे घटक या उष्णतेचा काही भाग शोषून घेऊन तो इतर घटकांना देतात. As a result, the earth's surface remain warm and thereby become suitable for the living world on the earth. मग यामुळे काय होतं, पृथ्वीचा पृष्ठभाग उबदार राहतो, गरम राहतो व पृथ्वीवरील सजीवसृष्टीला अनुकूल होतो. If there were no air on the earth, the average temperature of earth surface would have been very low. जर पृथ्वीवर हवाच नसती तर काय झालं असतं, तर पृथ्वीच्या पृष्ठभागाचे सरासरी तापमान खूप कमी झाले असते आणि आपल्याला या ठिकाणी सजीव पाहायला मिळाले नसते. ट्रान्समिशन ऑफ साऊंड, ध्वनी प्रसारण. ऑल साऊंड दॅट वी हिअर रीच अस थ्रू द सराउंडिंग एअर. आपल्याला ऐकू येणारे सर्व आवाज भोवतालच्या हवेतून आपणापर्यंत येऊन पोहोचलेले असतात. द डेन्सिटी ऑफ एअर ऑल्सो चेंजेस ड्यू टू चेंज इन द टेम्परेचर. तापमानातील बदलामुळे हवेची घनता सुद्धा बदलत असते. वी कॅन हिअर द whistle of the distance train clearly early in the morning in winter. थंडी पहाटे दूरच्या आगगाडीचा आवाज स्पष्ट ऐकू येतो. एअर इज युजफुल ॲज मीडियम फॉर द ट्रान्समिशन ऑफ साऊंड. यावरून आपल्याला काय सांगता येतं, ध्वनीचे प्रसारण होण्यासाठी हवेचा माध्यम म्हणून उपयोग या ठिकाणी केला जातो. Okay friends, we may stop here. Thank you for watching the video. If you like the video, please share and subscribe. Thank you.